लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढलाय। या वर्षाखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय। जून अखेर 8,55,397 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलंय। या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारने घेतलंय। त्यामुळे वर्षाखेरीस 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागाने वर्तवली आहे। राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं, मात्र आतापर्यंत 18% कर्ज घेण्यात आलंय। या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज 64,659 कोटी रुपये एवढे द्यावं लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या मुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं चित्र आहे। कर्जावरील व्याजापोटी किती हजार कोटी वर्षाखेर द्यावे लागणार आहेत आणि याआधी किती द्यावे लागत होते बघूया। यावर्षी वर्षाखेर सरकारला 64,659 कोटी रुपये व्याजापोटी द्यावे लागणार आहेत। तर 2024-25 मध्ये 54,687 कोटी रुपये व्याज देण्यात आलं होतं। तर त्या आधीच्या वर्षात हा आकडा आणखी कमी होता, 45,652 कोटी रुपये। 2022-23 तर 41,689 कोटी रुपये सरकारनं व्याजापोटी दिले। तर राज्याची आर्थिक अवस्था ही नेपाळसारखी झाली अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। बेरोजगारी, जात विरुद्ध जात भांडणं, शिक्षण ते रोजगार यामध्ये पिछेहाट अशी टीका राऊतांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये प्रचंड लूट सुरू आहे आणि एवढी आर्थिक दुरवस्था कधीच नव्हती असं ते म्हणाले। डाकू मानसिंग शहांच्या कृपेनं चंबळ खोऱ्यातून आलेले आहेत। चारही बाजूंनी महाराष्ट्र लुबाडला जातोय। 2 लाख कोटींची कामं बीएमसीच्या माध्यमातून दिली आणि त्याचा आता पत्ताच नाही। एसआरए प्रकल्पातले पैसे कोणत्या राजकीय पक्षाकडे किंवा नेत्याकडे जात आहेत? राज्यकर्त्यांनी नेपाळ असाच लुटला आणि उद्रेक झाला अशी टीका राऊतांनी केली आहे। 10 लाख कोटींचं कर्ज आणि प्रगतीपथावरचं राज्य म्हणता का? कर्ज वाढवा पण शेतकऱ्यांना तरी कर्जमाफी द्या असं राऊतांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेतही मोठा भ्रष्टाचार आहे। लोढांच्या कौशल्य विकास योजनेत देखील मोठा भ्रष्टाचार आहे। भाजप पदाधिकाऱ्यांना कौशल्य विकास योजनेतला भ्रष्ट लाभ मिळत असल्याची टीका राऊतांनी केली आहे। अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। 10 लाख कोटी कर्ज आहे तर 11 लाख कोटी करा, पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा। या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत? एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2,000च्या वर आत्महत्या होत आहेत। मग हे कर्ज जे आहे 10 लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेलं? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव देत नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही। मग हे कर्ज झालं का? मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं? आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यात होतोय, हे माहिती आहे का तुम्हाला? बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो। त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत। ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत। ती लिस्ट मी आजच पाठवली आहे लोढांकडे। हे कोण आहेत? आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू आहे या विभागात। आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो। दरम्यान लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय आणि या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं, राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं, कर्जबाजारी केलं, ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे। आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे। आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे। आता या कर्जाचं आपण पाहिलं तर 8,39,275 कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे। हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये
महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे. तर संजय राऊतांनी अर्थविषयावर बोलू नये, राज्य